वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे गोवंशाची अमानुष वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे हरदोली रोडवर नाकाबंदी करत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून मालवाहू वाहनासह गोवंश जप्त करण्यात आला आहे. आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली हरदोली रोडवर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी स्वप्नील विजयराव कांबळे वय 22 वर्षे राव वाल्मिक वॉर्ड आर्वी आणि राजू सुखदेवराव इंगळे वय 24 वर्षे राव वाल्मिक वॉर्ड आर्वी यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान फिरोज शेख यांच्या मालकीचे 5 गोवंश मालवाहू झेनॉन पिकअप वाहनातून कोणतीही चारा पाणी किंवा प्रथमोपचाराची व्यवस्था न करता निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या जप्ती पंचनाम्यात मालवाहू झेनॉन पिकअप वाहन अंदाजे किंमत 6 लाख रुपये आणि 5 गोवंश अंदाजे किंमत 50,000 रुपये असा एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गोवंशांना सुरक्षितेच्या दृष्टीने पीपल फॉर ॲनिमल्स संस्थेच्या पिंपरी मेघे वर्धा येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम, प्राणी परिवहन अधिनियम आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आर्वी पोलिसांच्या या कारवाईमुळे गोवंश तस्करी आणि अमानुष वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. संतोष देशमुख, वर्धा.